जळगाव शहरातील शहर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनधारकावर कारवाईचा बडगा उगारला असून आज जळगाव शहरात फॅन्सी नंबर प्लेट्स तसेच मॉडिफाईड सायलेन्सरवर रोलर फिरवत यावेळी ही कारवाई करण्यात आली आहे। जवळपास 100 मॉडिफाईड सायलेन्सरवर याप्रसंगी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी कारवाई केली असून बेशिस्त वाहनधारकांचे मात्र धाबेदन आणले आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता जळगावातील शहर वाहतूक शाखा येथे माध्यमांना प्राप्त झाली असून नेमकं पोलीस निरीक्षक संजय गायकवाड काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। आज वाहतूक शाखेच्या वतीने जे फॅन्सी प्लेट असतील, नंबर प्लेट्स असतील, सायलेन्सर असतील याचं जप्ती करून त्याचा चुराड करण्यात आलेला आहे। आमच्याकडे रस्ते सुरक्षा मोहीम राबवण्यात येत आहे। माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई चालू आहे। त्या अंतर्गत आज जवळपास 100च्या वर सायलेन्सर आणि फॅन्सी नंबर प्लेट या आज रोलर फिरून नष्ट करण्यात आलेले आहे आणि या केसेस विविध नियमांतर्गत जे बेशिस्त वाहन चालक आहेत यांच्यावर हे केसेस करण्यात येणार आहे। जसं की दारू पिणारे, रस्त्यात धोकादायक पद्धतीने वाहन ठेवणारे, तुमचे मोबाईलवर बोलणारे, रश ड्रायव्हिंग करणारे, अशा वेगवेगळ्या कलमांतर्गत ही मोहीम राबवली जाणार आहे। आणि याच्यामध्ये याचं कारण असं आहे की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये अपघाताचं प्रमाण प्रचंड आहे। लोकसंख्येच्या मानाने खूप प्रमाणात आहे, म्हणजे चिंताजनक आहे। मागच्या वर्षी प्राणांतिक अपघात जे आहे ते 450 झालेले 2025 मध्ये 450 आणि त्याच्यात मयत 487 प्राणांतिक अपघातामध्ये मयत झालेले आणि टोटल अपघात 939 झाले। तर आपला जिल्हा हा लोकसंख्येच्या मानाने खूप प्रमाणात आहे आणि शासन याच्यावर 0 प्राणांतिक अपघात होईल अशी मोहीम राबवतात। त्यासाठी जिल्हा स्तरावर रस्ते सुरक्षा समिती सुद्धा गठीत केलेली आहे। त्यात सगळे विभाग इन्व्हॉल्व केलेले आहेत आणि त्याचेच भाग म्हणून आपण लोकांची जनजागृती करत आहोत आणि ही मोहीम पण राबवत आहोत। म्हणजे बेशिस्त वाहन चालकावर कारवाई करत आहोत आणि जनजागृती मोहीम सुद्धा राबवत आहोत। त्या अंतर्गतच आता ही कारवाई चालू राहणार आहे।